महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जळगाव शहर महानगरपालिका व NHI यांच्या संयुक्त अतिक्रमण कारवाईत भेदभाव व सूडबुद्धीने कारवाई। जळगाव शहर महानगरपालिका व NHI तसेच शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त अतिक्रमण हटाव मोहिमेत शहरातील मुख्य चौक असलेले अजिंठा चौफुली येथील बच्छाव मोटर्स व SBI बँक यांचे वाहनांवर कुठलीही कारवाई न करता गॅरेज, मेकॅनिक, कार बाजार व्यावसायिक व इतर वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। त्यात कार बाजार धारकांनी आक्षेप घेऊन माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आमचे वाहन स्वतः काढून घेतल्यानंतर देखील एखादं वाहन मेकॅनिकल इश्यू असल्याने विलंब होत होता। मात्र त्या वाहनाला महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने क्रेन सहाय्याने उचलून ट्रॅक्टरद्वारे थेट महानगरपालिकेत जमा केले आहे। त्यांना विनंती केली की आम्ही हा वाहन तात्काळ हटवतोय, ते चालू स्थितीत नसल्याने थोडा वेळ लागेल। मात्र व्यावसायिकांचे काही एक न ऐकता वाहनांवर थेट कारवाई करण्यात आली आणि सातपुडा ऑटोमोबाईल्स तसेच भारतीय स्टेट बँक येथे असलेले अधिकारी व सातपुडा ऑटोचे संचालक बच्छाव यांच्या वाहनांवर कुठलीही कारवाई न करता गोरगरीब मजुरांच्या वाहनांवर कारवाई करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे। महानगरपालिका व NHIच्या दुटप्पी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। तसेच महानगरपालिकेचे अतिक्रमण प्रभारी व NHIचे प्रभारी यांना नागरिकांनी घेराव घालून बच्छाव मोटरच्या वाहनांवर कारवाई करण्याची विनंती केली। तसेच MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना देखील विनंती करून कार बाजारधारक व मेकॅनिकल यांनी कारवाई करण्यासंदर्भात विनंती केली। मात्र बच्छाव मोटर्स व SBI बँकेवर कुठलीही कारवाई न करता पथकाने सूचना देऊन काढता पाय घेतला। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। जिया वाघवा, सामाजिक कार्यकर्ता। आरोप आहे की भेदभाव आहे, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? 100% भेदभाव सुरू आहे साहेब। आम्ही कार बाजारवाले, आमच्या गाड्या नेहमी उभे नसतात। आज ती गेली, विकली, मग आली 8 दिवसांना 4 दिवसांना, विषय वेगळा। विषय आज सध्याचा विषय असा आहे की सुरुवात तुम्ही अजिंठा चौफुलीपासून केली, बरोबर। सर्वात पहिले तुम्हाला बच्छाव साहेब सातपुडा ऑटोमोबाईलचा अतिक्रमण समोर दिसतोय, त्यांची भिंत पण बांधलेली आहे, त्यांनी रोड पण जॉईन करून टाकलेला आहे। त्यांच्या गाड्या आता सध्या चालू परिस्थितीमध्ये उभे आहे, त्यांच्यावर कारवाई न करता ते शोरूम सोडून जण बाकी सर्वांचं तुम्ही अतिक्रमण काढताय। अतिक्रमण काढणार साहेबाला बोलताय ते तेव्हा त्या नाही आम्ही करू, आम्ही नंतर करू, नंतर का पहिले त्यांच्यावर कारवाई का नको? अमर जैन साहेब जे कालची महासभेमध्ये बोलत होते की गरिबांना तुम्ही त्रास देता आणि मोठ्या लोकांना सोडून देता, त्यांचं जे कालचं म्हणणं आहे महासभामध्ये, म्हणजे त्यांचं म्हणणं 100% खरं आहे। असं आम्ही धरून चालायचं का? मग गरिबांवर शासन प्रशासन अन्याय करणार आहेत का? पहिले तर हा रोड टाकून दिला, ठीक आहे। ह्या अजिंठा चौफुलीपासून तर खोटेनगर पण सांगा तुम्ही, लय गोरगरीब लोक आहे, कोणी मोठे लोक जास्त नाहीच आहे। फुटपाथवर धंदा करणारे, रोज फूट भरणारे लोक मोजकेच लोक आहे बिचारे, जे 2-4 तास हॉटेलवाला समजो, भेल भत्तेवाला समजो, काही म्हणू हे थांबता। फ्रूटवाल्याला लगावले, ठीक आहे, त्याला तुम्ही मनाई करता, ते आम्हाला मान्य आहे। पण हे जे भेदभाव सुरू आहे सध्याची परिस्थितीत, हे का आणि कशासाठी याचा आम्हाला प्रशासनाने जबाब द्यावा। आणि मग त्यांच्यावर कारवाई होत नसली तर मग पुढे पर्याय काय करायचा, आम्ही काय करायचं आहे त्याला प्रशासनाने आम्हाला उत्तर द्यावा की त्यांच्यावर कारवाई तुम्ही का करत नाही। माझं नाव शेख अमीन, सुपर कार बाजार संचालक। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।